खूप दिवसांनी रात्रीचा डिनर प्लॅन झाला होता आणि अशी जागा आम्हाला हवी होती, जिथे आम्ही काळूला पण घेऊन जाऊ शकू. कारण तुम्हाला माहीत आहे, की खूप सारे रेस्टॉरंट हे पेट फ्रेंडली नसतात. त्यामुळे आपले जे पेट असतात त्यांना आपण घेऊन जाऊ शकत नाही आणि काळूला आम्ही घरी ठेवू शकत नाही. म्हणून आम्ही पेट फ्रेंडली किंवा पेट तिथे अलाउड आहे असे रेस्टॉरंट शोधत होतो. माझ्या मुलीने Googleवर सर्च केलं, पण ते थोडंसं खूप लांब होतं आणि फायनली आम्हाला जवळचं म्हणजे 2-3 किलोमीटरच्या अंतरातलं एक छानसं रेस्टॉरंट भेटलं आणि हे आहे ते रेस्टॉरंट. खूप छान होतं रेस्टॉरंट, डिसेंट होतं आणि मेन म्हणजे इथे कालू अलाउड होती. आमच्याजवळ पेट असल्यामुळे आत आम्ही नाही बसलो. ओपन जे रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही बसलो आणि छान वातावरण होतं. रात्रीच्या वाइब्स एकदम मस्त होत्या. इथे तुम्ही बघू शकतात. रात्री एवढं मी शूट नाही केलं. 1-2 क्लिप केल्या होत्या शूट आणि इथे काही अशा कुकीज, केक खूप छान वेगवेगळे प्रकारचे बेकरीचे प्रॉडक्ट्स असतात, ते इथे विकायला होते. तिथल्या मी काही क्लिप्स घेतल्या. शिवाय कॅन्डल पण बनवलेल्या इथे विकायला होत्या. आणि मेन म्हणजे इथलं जेवण. छान होतं, सिंपल होतं आणि जसं मला हवं असतं तसंच होतं. कारण नॉर्मल मी बाहेरचं जास्त खात नाही किंवा खाल्लं तरी ते मला एवढं सूट होत नाही किंवा मला आवडतच नाही. पण इथलं जेवण मला आवडलं, डिसेंट होतं, छान होतं, टेस्टी होतं. नॉर्मली नॉन-व्हेजच आम्ही मागवलं होतं आणि ते मस्त खाल्लं. लास्टला मल्हार आणि त्याची दीदी इथे चोको लावा केक खात होते. खूप गोड होता. त्यांना कसा आवडतो काय माहीत नाही. शिवाय फायनली आमचा छान डिनर झाला. कालूलाही तिथे जेवण आम्ही भरवलं आणि इथे खूप छान फोटो, रील्स वगैरे शूट केले आणि फायनली आम्ही निघालो. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्कीच कळवा.